नाशिक विधान परिषद निवडणुकीत भाजपची व्हीपची चाल समोर आली आहे। भाजपच्या मतदारांना शहराध्यक्ष सुनील केदारांकडून व्हीप जारी करण्यात आला आहे। व्हीप आदेश देताना महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेही उपस्थित होते। पंचतारांकित हॉटेलमध्ये व्हीप बजावण्याचं काम आता सुरू आहे। व्हीप बजावल्यानंतर भाजप मतदारांची ठाण्यात सहल जाणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेनंतर भाजपची आता सहल रणनीती समोर आलेली आहे। एकूणच या निवडणुकीत आता पुन्हा एकदा नवी चाल दिसून येते आहे आणि यामध्ये सहल पॉलिटिक्ससह महायुतीचं जबरदस्त राजकारण पाहायला मिळत आहे। शिंदेंच्या शिवसेनेनंतर भाजपची सहल रणनीती आहे। नाशिक विधान परिषद निवडणुकीत भाजपनं आता व्हीप सोडलेला आहे। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विधान परिषद निवडणुकीचा मार्ग सुकर करण्यासाठी भाजपकडनं आजच्या दिवशी सहल घडवली जाते आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर पक्षाचा व्हीप देखील या ठिकाणी काढला जातोय। आपण जर बघितलं तर पंचतारांकित हॉटेलमध्ये या ठिकाणी हे व्हीप या ठिकाणी बजावले जात आहे। भाजपचे गटनेते आहेत श्याम बडोदे, ते हे सगळ्या पक्षादेश म्हणजे जो व्हीप आहे त्याचं वाटप करतात। त्यांच्यासोबत त्यांचे अन्य सहकारी देखील आहेत। भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या सहीनिशी हे व्हीप बजावले जात आहे। भाजपचे हे सगळे मतदार आहेत आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासाठी मतदान करण्यासंदर्भातला हा आदेश आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर या ठिकाणी व्हीप बजावला गेलेला आहे। अनेकांना व्हीप जारी करण्यात आल्यानंतर अनेक जण आता सहलीसाठी रवाना होणार आहेत। माझ्यासोबत शहराध्यक्ष आहेत भाजपचे। व्हीप बजावला जातोय तुमच्या सहीनिशी, काय नेमकं वरिष्ठ पातळीवरनं सूचना होता आणि काय आता यापुढे व्हीप बजावल्यानंतर होणार आहे? वरिष्ठ पातळीवरनं पक्षादेश निघालेला आहे की महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना मतदान करावे म्हणून पक्षादेश काढून तो नगरसेवकांना बजवावा, त्याप्रमाणे ते बजवायचं काम चालू आहे। महायुतीकडे पुरेसं संख्याबळ आहेत, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये व्हीप बजावण्याची काय नेमकी आवश्यकता? अशा स्वरूपाच्या निवडणुकींमध्ये शक्यतोवर व्हीप बजावला जात नाही, मग नेमकं या निवडणुकीला व्हीप काढण्याचं काय कारण? निवडणुकीचा तो एक भाग असतो। प्रत्येक निवडणुकीत निवडणूक होण्या अगोदर ते बजावलं जातं, त्याप्रमाणे तो नियमित भाग म्हणून केलेले। शिंदेच्या शिवसेनेचे उपनेते अजय बरस्ते सुद्धा या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। खरं तर कालच्या दिवशी म्हणजे 2 दिवसापूर्वी तुमच्या पक्षाच्या नगरसेवकांना तुम्ही घेऊन ऑपरेशन ठाणे केलं, आता भाजपचे नगरसेवक घेऊन पुन्हा तुम्ही ठाण्याला जाताय, काय नेमकं हे सगळं सुरू आहे? नाही, मुळात महायुतीतला घटक पक्ष आमचा मोठे बंधू भारतीय जनता पार्टी आहे, त्यामुळे या सर्व नगरसेवकांना रिसिव्ह करण्यासाठी मी आलो आहे आणि तशी जबाबदारीच माझ्याकडे आहे। आणि हे काय ऑपरेशन ठाणे वगैरे नाही आहे, या निमित्तानं महायुतीतले सर्व घटक पक्ष एकत्र येतील, सगळे नगरसेवक एकत्र येतील, एकमेकांचा परिचय होईल आणि महायुतीचे जे सर्वोच्च नेते आहेत, माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांच्या भेटी सगळ्यांच्या होणार आहे।